आजपर्यंत आता अक्षरशः गोडाऊन मध्ये जागा उरलेली नाही. तूर खरेदी करण्याकरता नव्याने खासगी गोडाऊन आम्हाला भाड्याने घ्यावे लागले. इतक्या मोठ्या प्रमाणात ही खरेदी आपण केलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्याचे आकडे हे आम्ही विधान सभेत देखील या ठिकाणी सांगू. या अधिवेशनामध्ये राज्याचं बजेट अजितदादा मांडणार आहेत. अतिशय चांगलं अतिशय बॅलन्स बजेट हे या ठिकाणी आम्ही मांडू. जरीही वेगवेगळ्या योजनांचा स्ट्रेस हा आमच्या बजेटवर असला तरी आर्थिक शिस्त पाळण्याचा प्रयत्न आम्ही त्यातही केलेला आहे. आपली साधन संपत्ती कशी वाढवता येईल, कुठल्याही परिस्थितीमध्ये कॅपिटल एक्सपेंडिचरवर त्याचा परिणाम होणार नाही, कॅपिटल एक्सपेंडिचर करता काय वेगवेगळ्या पद्धती असू शकतील, अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून एक बॅलन्स बजेट देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करतो आहोत. आणि आमच्या फ्लॅगशिप स्कीम्स कुठल्याच आम्ही त्या ठिकाणी लाडकी बहीण बंद होणार वगैरे असं काही नाही. त्याच्यामध्ये जसं आम्ही सांगितलं की नियमाच्या बाहेर जे आहेत त्यांनाच फक्त आम्ही त्या ठिकाणी एक प्रकारे, कारण आमच्या विरोधकांनी त्यातही लिहिलं 10 लाख कमी झाले वगैरे, तर त्याच्यामध्ये आपल्यावर सीएजीने टाकलेले बंधन आहे की एखादी स्कीम सुरू केल्यानंतर स्कीम मध्ये बसणाऱ्यांनाच पैसे हे राज्य सरकारला देता येतात आणि स्कीमच्या बाहेरच्या लोकांना देता येत नाही. त्यामुळे तेवढ्या पुरतं आम्ही त्या संदर्भातली कारवाई केली आहे. बाकी देशामध्ये असं माझं मत आहे की अशा प्रकारच्या स्कीम मध्ये सगळ्यात जास्त लोकांना एक प्रकारे शासकीय मदत देणारं राज्य हे महाराष्ट्र ठरणार आहे. त्यामुळे त्यात कुठेही कपात वगैरे ही महाराष्ट्रात केली जाणार नाही हा विश्वास मी देतो. आणि सत्तारूढ पक्ष, जसं शिंदे साहेबांनी सांगितलं, विरोधकांची संख्या कमी असली तरी आम्ही विरोधकांना कमी लेखणार नाही. विरोधकांना भरपूर चर्चेची संधी देऊ आणि त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना योग्य प्रकारे सकारात्मक उत्तर देण्याचा प्रयत्न हा राज्य सरकारच्या वतीनं केला जाईल. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. देखिए, आज विरोधी पक्ष को हमने चाय पान पर बुलाया था, लेकिन उन्होंने बहिष्कार डाला. उन्होंने एक बैठक की जिस बैठक में उनके कोई बड़े नेता नहीं पहुंचे. कांग्रेस के लोग बैठक समाप्त होने के बाद पहुंचे. एक 9 पन्ने का उन्होंने हमको पत्र दिया है जिसमें 9 लोगों के नाम है, 7 लोगों की साइन है. और उस पत्र में ऐसे मुद्दे उन्होंने उठाए हैं कि जो केवल उन्होंने प्रेस में से लिए हुए मुद्दे हैं. अगर हमने दिए हुए उसके जवाब वो देख लेते तो शायद आधे पन्ने का भी वो लेटर हमको नहीं दे पाते. लेकिन फिर भी उन्होंने इन विषयों को सभागृह में भी उठाया, तो हम निश्चित रूप से उसके ऊपर पूर्ण रूप से जवाब देंगे. साथ साथ जिस प्रकार से अलग अलग चर्चाएं आपने कहा जो चल रही है, तो उसका भी अभी अभी मैंने जवाब दिया हुआ है कि हमारे सत्तारूढ़ पक्ष में हम लोग सब साथ में मिलकर काम कर रहे हैं. और किसी चीज को स्टे कर दिया और सीएम ने उसको रोक दिया, इस प्रकार की जो बातें ये बिल्कुल गलत है. ये अफवाहें भी है. और हमारी तो सभी को हमारा निवेदन है कि कोई भी खबर देते समय ये तत्व भी जो खबरों का है कि सामने वाले की, यानी जिसके खिलाफ खबर जा रही है, उनकी भी क्या साइड है, उस साइड को साथ में देना. लेकिन मैं ऐसा मानता हूं कि अनफॉर्चुनेटली उसका पालन नहीं हुआ है, तो आगे उसका भी पालन होगा तो इस प्रकार की चीजें जो है सामने नहीं आएगी. कानून व्यवस्था पर भी जितने चर्चा वो करना चाहते हैं उतनी चर्चा निश्चित रूप से वो करें. मैं तो ऐसा मानता हूं कि कानून व्यवस्था की चर्चा के कारण